रेल्वे प्रवासातील चोऱ्या नवीन नाहीत, मात्र चोरट्यांनी चक्क 12 लाखांचे दागिने लांबवल्याने या प्रकारानं खळबळ उडाली। चोरीची ही घटना महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडल्यानंतर जळगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। काय घडलं प्रवासात? अमरावतीच्या संध्या चंद्रकांत राठी वय 69 राहणार अमरावती या पुण्यातील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा इथं पती डॉक्टर चंद्रकांत राठी यांच्यासह महाराष्ट्र एक्सप्रेसनं परतीचा प्रवास करीत होत्या। 31 जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसनं बडनेरापर्यंत येण्यास निघाले। प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत असलेले 3 व दुसरे 2 तोळ्याच्या अशा सोन्याच्या 2 चेन, डायमंड मंगळसूत्र, कानातील 8 तोळ्याचे झुमके, 5 ग्रॅमचे टॉप्स व रोख 10,000 रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले होते। रात्री झोपल्या त्यावेळी त्यांनी ही पर्स बर्थवर स्वतः जवळच ठेवली। सकाळी 7 वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड तसंच दागिने सापडले नाही। त्यावेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ऐवज न सापडल्यानं त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली। त्यावेळी तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलीस चौकीचे हवालदार सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली। या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। चोरट्यांनी पर्समधून रोख 10,000 रुपये रोखसह 11,95,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांना लांबवले। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।